हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 6वा दिवस आहे आणि आज आपण 38 साइज प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग बघणार आहोत आणि त्यात मी तुम्हाला ड्राफ्टिंग मध्ये सगळं टक्स पॉइंट किती इंच घ्यायचं हे सगळं सांगणार आहे। तर तुम्हाला हे पूर्ण बघायचं आहे आणि ज्या महिलांना वेळ नाही बघायला त्यांनी नंतर व्हिडिओ बघितला तरी चालेल। आम्ही जे लाईव्ह घेतो तो व्हिडिओ सुद्धा आपला अपलोड होत असतो म्हणजे शेअर होत असतो आणि आता बऱ्याचशा महिला अजून जॉईन झालेल्या नाहीत, जॉईन होऊन जाऊ देऊयात आणि नंतर पुढची सुरुवात करणार आहोत। तर बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना कटिंग करण्याचा कंटाळा येतो किंवा कटिंग करायला घाबरतात किंवा ब्लाऊज परफेक्ट बसत नाही, शोल्डर मध्ये प्रॉब्लेम होतात म्हणजे शोल्डर गळतात, मुंड्याला फुगा येतो। अशा कोणी ताई असतील आणि शिवण्याची खूप आवड आहे पण कटिंग जमत नाही, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्न मध्ये आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोट नेक, सब्यासाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट बोटनेक, 4 टक्स बोटनेक, कटोरी बोटनेक, 4 टक्स बंद गळा आणि पुढचा गळा व्ही आणि कॉलर कटोरी, हे सगळे प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे। त्यातले तुम्हाला कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज परफेक्ट बसायची आणि लाईफ टाइम सपोर्ट पण आहे। त्यामुळे काय होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मी स्वतः त्या अडचणी तुमच्या सॉल्व्ह करते। शक्यतो काय होतं पेपर पॅटर्न घेतल्यामुळे अडचण येतच नाही, मी प्रत्येक माप सेपरेट दिलेलं असतं, जसं 28, 30, 32, 34, 36 छातीच्या मापानुसार हे माप असतात, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही। आणि माप तुम्हाला फक्त आपले पेपर पॅटर्न उंची आणि छाती हे दोनच माप घ्यायचे, बाकी शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची कुठलंही माप न घेता तुम्हाला माप टाकायचे। अगदी 100% गॅरंटी आहे ब्लाऊज परफेक्ट बसायची। तुम्ही कुठल्याही प्रकारचं पेपर पॅटर्न घेऊन बघा, नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, परकरचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तुम्हाला यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। सध्या पेपर पॅटर्न वरती ऑफर आणि डिस्काउंट चालू आहे। पेपर पॅटर्न तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी मागवू शकतात, फोन पे, गुगल पे सुद्धा करू शकतात किंवा कार्ड पेमेंटने सुद्धा मागवू शकतात, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात। तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर पुढची सुरुवात आपण करणार आहोत। आजची जी साईज मी तुम्हाला सांगणार आहे ती 38 साईज 2 पीस प्रिन्सेस कट, 2 पीस म्हणजे विदाउट क्रॉसपट्टी नसलेलं, आणि 3 पीस पण आहे त्याच्यामध्ये, 3 पीस म्हणजे क्रॉसपट्टी असलेलं। तर 2 पीस मध्ये क्रॉसपट्टी नसतेच। तर आपण 28 साईज पासून तर 36 साईज पर्यंतचे माप बघितलेले आहेत, तसेच आज आपण 38 साईज बघणार आहोत। तर 38 साईज मध्ये शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे आणि किती घ्यायचे, किती इंच गळ्यासाठी मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ड्राफ्टिंग सुद्धा बघणार आहोत आपण। तर सर्वात आधी ड्राफ्टिंग बघून घेऊयात। अशी तुम्हाला ड्राफ्टिंग काढायची आहे। ड्राफ्टिंग मी फोटो वगैरे पाठवणार नाही, ड्राफ्टिंग तुम्हाला व्हिडिओ मध्येच बघायची आहे। अशा पद्धतीने पाठीमागचा भाग, पुढचा भाग हे अशा पद्धतीने तुम्हाला सगळे पार्ट टिक करून घ्यायचे, म्हणजे ड्रॉइंग करून घ्यायचे, ड्रॉ करून घ्यायचे, जेणेकरून तुम्ही जेव्हा कटिंग कराल तेव्हा जरी तुम्ही ते जे ड्रॉ केलेलं आहे किंवा जे ड्राफ्टिंग केले ते बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल ह्या साईडला आपल्याला इतकं इंच वाढवायचे, त्या साईडला इतकं कमी करायचे किंवा अशा पद्धतीने कटिंग करायचे तुमच्या लक्षात येईल। म्हणून 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंत ड्राफ्टिंग करायला विसरायचं नाहीये। आणि मी जे पुढचे माप सांगते ते सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचे। आता बऱ्याचशा महिलांनी क्लास केलेला आहे पण बरेच जण मला कॉल येतो की ताई आम्हाला ऑल साईज शिकवल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळेच मी तुम्हाला शिकवताना ऑल साईज शिकवते, जेणेकरून कुठल्याही तुम्हाला साईजचं ब्लाऊज कटिंग करायला आलं किंवा शिवायला आलं तुमच्याकडे तरी तुम्ही ते इझी पद्धतीने कटिंग करू शकता। सर्वात आधी आपल्याला लिहायचे पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा असे पूर्ण लाईन मध्ये माप लिहून घ्यायचे आणि तिथे लिहायचे पूर्ण उंची म्हणजे जितकी तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यामध्ये +1 इंच करायचं। आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर 0 ते 1 काय असतं, पूर्ण उंची +1 इंच शिलाई मार्जिन। आता 38 साईज आहे, 38 साईजचं बऱ्याचशा महिला अशा आहेत की 95% महिलांची उंची ही 14 इंच असते, तर आपण 14 इंच मध्ये +1 इंच करायचं म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। तर आपली पूर्ण उंची टाकायची आपल्याला कागदावरती 15 इंच, तेव्हा शिवून ते तयार 14 इंच होणार। तुमची जर असं नाही की तुमची पण उंची 14 इंच असेल, पण तुमची जर 13 इंच असेल तर 13 इंच अधिक 1 इंच असं 14 इंच उंची टाकायची आहे। कितीही तुमची उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ऍड करायचंच आहे।
0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग. छातीच्या चौथ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच प्लस करायचं. जसं आता छाती आहे 38 साईज, 38चा चौथा भाग येणार आहे 9.5 इंच. 9.5 इंच घडी प्लस त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला, जर समजा तुम्हाला बंद गळा किंवा कमी उंचीचा गळा शिवायचा असेल तर लुझिंगसाठी अर्धा इंच ऍड करायचा आहे. आणि समजा 7 इंचाच्या पुढचे गळे आहेत तुमचे तर लुझिंग ऍड करायची गरज येत नाही. म्हणजे काय होईल, छातीचा चौथा भाग 9.5 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. जेव्हा तुम्ही 7 इंचापेक्षा कमी गळा घेतात तेव्हा तुम्हाला अर्धा इंच, 1.25 इंच लुझिंग ठेवायला लागतं. तर 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. जेव्हा तुम्ही अर्धा इंच पाठीमागचा टक्स घेतात तेव्हा अर्धा इंच घ्यायचे. मी तर स्वतः जेव्हा कटिंग करते तेव्हा मी 1 इंचाच टक्स घेते. माझं स्वतःचं ब्लाऊज असेल तरी किंवा कुणाचंही असेल तरी मी 1 इंच टक्सची रुंदी घेत असते. तर 1 इंच पाठीमागच्या भागामध्ये आणि 2 इंच शिलाई मार्जिन पुन्हा घ्यायचे. म्हणजेच कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच शिलाई मार्जिन टक्ससाठी मागच्या आणि अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आपल्या ब्लाऊज फिटिंगसाठी. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. आता मी तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली, म्हणजे पहिले लाईव्ह क्लासमध्ये दाखवले. जेव्हा 4 टक्सची आपण सुरुवात केली होती, 1 टक्सची सुरुवात केली होती त्या आधीचे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये टेप विषयी माहिती दिली होती तुम्हाला. आणि ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि कुठल्या पार्टमध्ये किती इंच वाढवायचे हे तुम्हाला डिटेलमध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर लाईव्ह क्लास तो जॉईन केला नसेल तर अजूनही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच ऍड करायचे. 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी. आता टक्सची रुंदी 38 साईजसाठी किती घ्याल तुम्ही? टक्सची रुंदी आपल्याला 38 साईजसाठी 3.8 म्हणजे 3.8 अशी आपल्याला टक्सची रुंदी ही घ्यायची आहे. आणि टक्सची उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे. टक्सची उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरूनच मोजून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. कुठल्या पार्टमध्ये किती इंच मिळवायचे म्हणजे किती इंच ऍड करायचं आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलेली आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता शोल्डर मुंड्याचे माप बघूयात आपण. शोल्डर मुंड्याचे माप मी तुम्हाला सांगणार आहे 8 इंच गळ्यासाठी, कारण 38 साईज आहे. 8 इंच पुढीलच गळे असतात महिलांचे. तर 8 इंच गळ्यासाठी तुम्हाला शोल्डरचं माप घ्यायचंय 5.7 इंच, सॉरी 5.6 इंच. मुंड्याचं घ्यायचंय 6.25 इंच. घडी घ्यायची 9.5 इंच प्लस 1 पॉइंट आणि शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. पुन्हा एकदा सांगते, मागचा गळा जर तुमचा 8 इंचाचा असेल तर तुम्हाला शोल्डर 5.6 इंच म्हणजे 6.75 आणि मुंडा घ्यायचा आहे 6.25 म्हणजे 6.25 आणि घडी घ्यायची 9.5 इंच आणि 1 पॉइंट एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला 8 इंच गळ्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे. प्रत्येक साईजनुसार, प्रत्येक गळ्यानुसार मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या गळ्यासाठी किती इंच आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप घ्यायचे. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. आणि ज्या कोणी ताईंना खूप आवड आहे शिवण्याची, कटिंग जमत नाही, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. पेपर पॅटर्न आपल्याकडे 12 ते 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत. तर तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सध्या पेपर पॅटर्नवरती बिग डिस्काउंट आणि ऑफर सुद्धा चालू आहे. तर लवकरात लवकर कॉल करायचा आहे. तुम्हाला सर्व माहिती फोनवरती मिळून जाणार आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना. बाय.